संकल्प अतुल दादांचा, शिवजन्मभूमी जुन्नरच्या उत्कर्षाचा। पर्यटन विकासाला देऊन उभारी, घेऊ प्रगतीची गगन भरारी। नमस्कार। जुन्नर तालुका हा शेतीप्रधान आहे। JMRT सारखं केंद्र सरकारचं अंतराळातला अभ्यास करणारी एक संस्था आहे। त्यामुळे कुठली इंडस्ट्री आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये होऊ शकत नाही। पण निसर्गाने संपन्न असणारा आपला जुन्नर तालुका, ऐतिहासिक वारसा असणारा आपला जुन्नर तालुका, धार्मिक स्थळं पूर्वीपासूनचे अध्यात्माचे धडे शिकवणारा आपला जुन्नर तालुका, पर्यटनातून समृद्ध करण्याचा माझा हा ध्यास आहे। वल्लभशेठ बेनके साहेबांनी जो पाया रचला होता तो पुढे नेण्यासाठी जुन्नर हा पर्यटन तालुका त्यातून आम्ही गरुड भरारी घेण्यासाठी सज्ज झालेलो आहोत। आदरणीय अजितदादा यांच्या मदतीने जुन्नर तालुक्याचा शाश्वत आणि जबाबदार पर्यटनाचा DPR तयार करण्यासाठी आम्ही हाती घेतलेला आहे। त्यासाठी सरकारने मान्यता सुद्धा दिलेली आहे। कन्सल्टंट नेमलेला आहे। जवळपास 1 ते 1.5 कोटी कन्सल्टंटला देऊन DPR तयार करण्याचं काम आपण हाती घेतलं आहे। 4 सर्किटमध्ये आम्ही पर्यटनाचं डेव्हलपमेंट करतोय, ज्यामध्ये ऐतिहासिक पर्यटन, धार्मिक पर्यटन, नैसर्गिक पर्यटन आणि साहसी पर्यटन असे 4 अँगल्सने किंवा 4 सर्किट्सने आम्ही ते पर्यटन डेव्हलप करतोय। मग आपला शिवनेरी किल्ला असेल, चावंड असेल, हडसर असेल, जीवनगड असेल, हरिश्चंद्रगड असेल किंवा अनेक असे गड किल्ले असतील, हे ऐतिहासिक सर्किटमध्ये आम्ही डेव्हलप करतोय। धार्मिक स्थळामध्ये तर नाना प्रकारचे इतिहासामध्ये दाखले येतील अशा प्रकारचे धार्मिक स्थळे, त्यामध्ये ओझर, लेणेद्री, कपर्दिकेश्वर, रंगदास स्वामी, रामदास स्वामी असे अनेक, सीताराम बाबा असे अनेक स्थळं आहेत। वडदचा खंडोबा, धामणकेलचा खंडोबा, आपण ते सर्व विकसित करतोय। कुकडेश्वर मंदिर ते विकसित करतोय। नैसर्गिक पर्यटनामध्ये आंबे हातकिस्सा पठार असेल, हिवरे पठार असेल, असे अनेक स्थळं आहेत। माळशेज घाट आहे, दाऱ्या घाट आहे, हे सगळे सर्किट आम्ही डेव्हलप करतोय। अलेक्झांडर गिब्सन पार्क, जो अलेक्झांडर गिब्सननी बोटॅनिकल गार्डन येडगाव धरणाच्या शेजारी कैलासनगर इथं ब्रिटिश राजवटीमध्ये डेव्हलप केलं होतं, त्याचं पण काम आम्ही हाती घेत आहोत। तिथे फॉरेस्टच्या जागेमध्ये एक इको फॉरेस्ट आणि बॉटॅनिकल गार्डन म्हणून आम्ही डेव्हलप करतोय। म्हणून या सगळ्याच बाबतीत आम्ही पुढं जुन्नर तालुका नेण्यासाठी कटिबद्ध आहोत। पण आवर्जून मला सांगावंसं वाटेल, बेनके साहेबांनी यशवंतराव चव्हाण पर्यटन केंद्र जे येडगाव धरणाच्या शेजारी आपल्याला डेव्हलप करायचं आहे, त्याचं पण काम आम्ही हाती घेतलं आहे। लवकरच त्या पर्यटनाच्या माध्यमातून ते केंद्र जेव्हा विकसित होईल आणि जुन्नर तालुका पर्यटनाच्या माध्यमातून जेव्हा सुजलाम सुफलाम होईल, तर रोजगाराची संधी पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला उपलब्ध होणार आहे। जुन्नर तालुक्यामध्ये 319 लेण्या आहेत। ॲडॅप्ट हेरिटेज 2 या शीर्षलेखाखाली केंद्र सरकारने आपल्या 319 लेण्या ज्या आहेत, ते बौद्धकालीन लेण्या आहेत, त्याचं समाविष्ट सुद्धा केलेलं आहे। त्या माध्यमातून या लेण्यांचा विकसित झाल्यानंतर जगभराचे पर्यटक आपल्या जुन्नर तालुक्याला आकर्षित होणार आहे। आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मभूमी असणारा शिवनेरी किल्ला तो युनेस्कोच्या यादीमध्ये पण आपण समाविष्ट केलेला आहे। ही बाब आपल्या जुन्नरकरांसाठी अभिमानास्पद आहे। आपल्या जुन्नरच्या पर्यटन विकासासाठी, आपल्या जुन्नरच्या ह्या रोजगार निर्मितीसाठी आपण मला आपली सेवा करण्याची संधी द्यावी, एवढीच मी आपल्याला विनंती करतो। येत्या 20 तारखेला घड्याळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून बहुमताने मला विजय करावं, एवढी विनंती। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। ऐतिहासिक आणि धार्मिक पर्यटनातून समृद्धीसाठी अतुल दादा बेनके जुन्नरच्या विकासासाठी।